विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. DMRचा जो आज पेपर झाला आहे त्या सर्व शिफ्टचे प्रश्न आपण बघणार आहोत. आता तो ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी कशी तयारी केली पाहिजे हे सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि लक्षात घ्या, परीक्षेत चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे त्यावर विशेष केंद्रित केलं होतं. जर चालू घडामोडी आपल्याला कमी वेळेस सराव करायचा असेल तर मी टायटलमध्येच डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलची लिंक दिली, त्यामध्ये जा. तुम्ही करंट अफेअर 2025 प्लेलिस्ट ओपन करा आणि त्यामध्ये मोजून 6 व्हिडिओ आहेत. 50 प्रश्न एका व्हिडिओमध्ये, एकूण 300 प्रश्न होतात. ते वन टेकमध्ये तुम्ही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचा स्पीड 1.5x करून बघून घ्या. परीक्षेत तुम्हाला फायदा होईल, कारण की प्रश्नाच्या अनुषंगाने जी अधिकची माहिती आहे ती देखील मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे. त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, दृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी विचारण्यात आला होता. दृश्यचा विरुद्धार्थी शब्द होईल अदृश्य. जी DMR रिव्हिजन मॅरेथॉन आपण घेऊन आला आहोत त्यामध्ये विरुद्धार्थी शब्द देखील कव्हर केलेत. आपल्याला वेळ मिळाला तर ते व्हिडिओ बघून घ्या. अब्दी या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता. अब्दी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो समुद्र, ऑप्शन 4. परवाना कायदा कोणत्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो आला, असा एक प्रश्न होता. योग्य उत्तर आहे सन 1857. पुढे, रावी नदी कोणत्या शहरामधून वाहते, तर याचं योग्य उत्तर आहे लाहोर. विद्यार्थ्यांनी जे प्रश्न आपल्याला पाठवले आहेत त्यावर आपण व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तयार केला आहे. एखादा प्रश्न बाहेरचाही असू शकतो. जर तुम्हाला एक्झॅक्ट क्वेश्चन माहीत असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता. पुढील प्रश्न, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ कोणासंबंधीचे आहे, तर ते आहे महर्षी कर्वे. समाजसुधारक टॉपिक. सर्वात कमी मतांनी निवडून आलेले राष्ट्रपती कोण होते, तर ते होते V.V. गिरी. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये काय समाविष्ट आहे, तर त्यात समाविष्ट आहे मूलभूत हक्क. पुढील प्रश्न, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते, तर ते झाले आहे सन 1526. पुढील प्रश्न, रक्त शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता अवयव जबाबदार असतो, सामान्य विज्ञान टॉपिकमधील प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे मूत्रपिंड. पुढील प्रश्न, भारतीय नौदलाकडून खालीलपैकी कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी करण्यात आली, योग्य उत्तर आहे मिगम. पुढील प्रश्न, 2025 या वर्षातील कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला, योग्य उत्तर आहे 12th फेल. तर जी चालू घडामोडी व्हिडिओ आहेत ना त्यात हे प्रश्न कव्हर केले आहे. हा प्रश्न त्यातीलच आहे, त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करतो की त्या प्लेलिस्टमध्ये जा. पहिल्यांदा यूट्यूब चॅनलमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये जा करंट अफेअर 2025 आणि ते व्हिडिओ 6 जे व्हिडिओ आहेत ते बघून घ्यायचेत. पुढील प्रश्न आहे, अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी खालीलपैकी कोणती. महाराष्ट्र भूगोल खूपदा मी हा प्रश्न कव्हर केला आहे. तर लक्षात घ्या, ज्या नर्मदा, तापी या ज्या नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पुढील प्रश्न, 2011ची भारतीय जनगणना कितवी होती, जनगणना टॉपिकवर प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 15वी. तर अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. लक्षात घ्या, परीक्षेसाठी आपण एक्झाम स्पेशल मटेरियल तयार केलं आहे. त्यामध्ये 1000 प्रश्न तुम्हाला देतो आहे, 60+ ऑनलाईन टेस्ट देतो आहे. प्राईज आहे फक्त 99 रुपये. याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि हा कोर्स परचेस करायचा आहे. या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. यामध्ये काय काय भेटणार आहे तुम्हाला, पुस्तक, लेखक, टोपण नावे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी त्यांचे अर्थ, भारतातील सण उत्सव, भारतीय नृत्य प्रकार, महत्त्वाचे ऑपरेशन, निर्देशांक, महत्त्वाचे पुरस्कार, महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाची योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा प्रश्न, रामसर सरांची यादी, वारसा सरांची यादी, GI टॅक्स, महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, महत्त्वाचे शिखर परिषदा, अर्थसंकल्प, जनगणना हे तुम्हाला भेटणार आहे. त्यात अजून ॲडिशनली तुम्हाला 5 ऑनलाईन टेस्ट भेटणार आहेत. कोणकोणत्या, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 क्वेश्चनच्या 5 टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर हे सर्व तुम्हाला भेटणार आहे. व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल. जर तुम्हाला या सर्व PDF व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिजे असेल तर डायरेक्ट 99 रुपयाचं पेमेंट करून द्यायचं 93 56 25 60 37वर. जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि PDF फाईल पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. परीक्षेत तुम्हाला हेल्प होईल. यानंतर पुढील प्रश्न, किश्तवार हाय अल्टिट्यूड नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे, योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. पुढील प्रश्न, राष्ट्रीय सागरी सप्ताह खालीलपैकी केव्हा असतो, तर तो असतो 4 ते 10 मार्च या दरम्यान. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर ते आहेत महात्मा फुले. यानंतर पुढील प्रश्न, मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे, तर काय दिसला, तर तो दिसला आहे चंद्र. चंद्र हा कर्ता आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द पृथ्वी या शब्दात समानार्थी नाही,
तर अवनी, क्षमा आणि वसुंधरा पृथ्वीशी समानार्थी शब्द आहेत, परंतु दारा हा काही समानार्थी शब्द नाही आहे. पुढील प्रश्न, आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा अभिप्रेत अर्थ काय? तर तो आहे संतापाने थैमान घालणे. पुढील प्रश्न, कोबी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? योग्य उत्तर आहे कानडी. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला आमची मेहनत आणि एफर्ट्स आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अपकमिंग एक्झाम सर्व शिफ्टचे ॲनालिसिस पाहिजे असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न, भारताची द्राक्ष राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे नाशिक. पुढील प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर ते करतात राष्ट्रपती. पुढील प्रश्न, क्रिप्टो चलन वापरण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता? तर तो आहे एल साल्वाडोर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे चंद्रपूर. यानंतर पुढील प्रश्न, बिहू उत्सव साजरा करणारे खालीलपैकी राज्य कोणते? तर ते आहे आसाम. आणि जे स्पेशल PDF मी तुम्हाला देतो आहे त्यामध्ये जनगणना, सण आणि उत्सव, नृत्यप्रकार या PDF तुमच्या कव्हर करतो आहे. परीक्षेत तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. पुढील प्रश्न, वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या वंशांच्या राजकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे? योग्य उत्तर आहे राष्ट्रकूट. पुढील प्रश्न, जनगणना 2011नुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? योग्य उत्तर आहे मेघालय. पुढील प्रश्न, महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला? योग्य उत्तर आहे शेतकऱ्यांसाठी. यानंतर पुढील प्रश्न, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत रवींद्रनाथ टागोर. पुढील प्रश्न, सिस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजते? तर ते मोजते भूकंपाची तीव्रता. पुढील प्रश्न, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या महान देशभक्तांनी केली होती? योग्य उत्तर आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. पुढील प्रश्न, भारतातील पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब कुठे आहे? तर ते आहे हैदराबाद या ठिकाणी. पुढील प्रश्न, पूनम राऊत खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे क्रिकेट. पुढील प्रश्न, रसायनशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑन्टॉइन लावोसियर. पुढील प्रश्न, तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवा अधीक्षक, वैद्यकीय, भौतिकोपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, एक्सरे तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, औषध निर्माता, दंततंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, क्षकिरण सहाय्यक, ग्रंथपाल सहाय्यक, प्रलेखिका, ग्रंथसूचीकार किंवा वाहन चालक यापैकी कोणत्याही पदाकरता फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे टेक्निकल मटेरियल उपलब्ध आहेत. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर मेसेज करा आणि कोर्स परचेस करा. क्वालिटी कंटेंट आम्ही तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट म्हणजे प्रत्येक टॉपिकवर 20 ऑनलाईन टेस्ट आणि 2 मॉक टेस्टचा सराव करायचा असेल तर हा कोर्स जो आहे तो ॲप्लिकेशनवरून परचेस करावा लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच आपल्याला DMR नॉन टेक्निकल ज्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता येतं यावर आधारित आपल्याकडे 19,000+ प्रश्न आहेत. 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. आपल्याला जर परचेस करायचं असेल तर ऑफरमध्ये फक्त 400 रुपयामध्ये आम्ही मटेरियल तुम्हाला देत आहोत. तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. जर आजची PDF पाहिजे असेल तर खाली व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे, त्याला तुम्ही जॉईन करा. आजची PDF तुम्हाला त्या ठिकाणी शेअर केली जाईल. आणि परत एकदा तुमच्याकडे अजून टाईम असेल पेपरला, तुम्ही जेवण करताय, तुम्ही प्रवास करतायत, यावेळेस तुम्ही जो आपले करंट अफेअरचे व्हिडिओ आहेत त्या चॅनलमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ बघा. आणि जर तुम्हाला आवडलं तर खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही या ठिकाणी थांबत आहोत. अपकमिंग व्हिडिओमध्ये पुढील शिफ्टचे ॲनालिसिस आपण करूयात. थँक्यू.